हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत चविष्ट अशी गवारीची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही आपण कमी साहित्यात तेवढी चविष्ट झणझणीत आणि मस्त अशी गवारीची रस्सा भाजी बनवलेली आहे आणि झटपट अशी बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी झालेली आहे। एकदम टेस्टी बनते, मस्त होते। नक्की या पद्धतीने तुम्ही गवारीची भाजी बनवून बघा, तुमची पण छानच होणार। एकदा बनवलं तर तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवणार, एवढी चविष्ट आणि मस्त बनते। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी गवारी घेतलेले आहे, स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता त्यासाठी वाटण बनवणार आहे। त्यासाठी थोडंसं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, घरगुती लाल तिखट, आणि इथे आपण हळद घातलेली आहे पाव चमचा। इथे हे वाटण बनवून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता वाटणामध्ये। झटपट भाजी बनवणार आहे, त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडीशी आपण ही तेल घालून गवारी भाजून घेणार आहे। हवं तर तुम्ही बिना तेल घालता भाजा, पण थोडी तेल घालून भाजली की गवारीची भाजी एकदम टेस्टी बनते। आता ही गवारी आपण हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे। इथे बघू शकताय, छान अशी आपण गवारी भाजून घेतलेली आहे, डाग पडलेले आहेत हलकेसे याला। आता मी गवारी काढून घेते बघा, ही आता मी गवारी काढून घेते। तर याच पद्धतीने आपण आता भाजी बनवणार आहे। इथे आता काढलेली आहे गवारी, त्यामध्ये तेल घातलेलं आहे, 1 पळी होईल एवढं, थोडीशी मोहरी घातलेली आहे, थोडेसे जिरे घातलेले आहेत। आता यामध्ये वाटण घालायचं, सगळं जे आपण वाटण केलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं, 2 मिनिटं परतून घ्यायचं बघा। वाटण घालून मी परतून घेते तेलामध्ये, आणि जी भाजलेली गवारी आहे ती पण घालून 2-3 मिनिटं परतून घ्यायची वाटणासोबत। झटपट भाजी बनते आणि तेवढी चविष्ट होते, नक्की करून बघा। इथे बघू शकताय, गवारी मी यामध्ये घातलेली आहे आणि छान अशी मिक्स करून घेतलेली आहे बघा, या पद्धतीने। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजी कशी घट्ट थोडीशी पातळ हवी तसं पाणी घाला, शिजण्यासाठी पण थोडंसं मी पाणी घालते। इथे बघा, पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं, मीठ घालायचं चवीनुसार। इथे बघा, मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची। गॅसची फ्लेम कमी करायची आणि याला मिक्स करून झाकण ठेवून याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। 10 मिनिटानंतर गवारी छान शिजली जाते। 10 मिनिटानंतर बघू शकताय, रंग बघू शकताय, मस्त असा आलेला आहे। गवारी छान अशी मऊसूत शिजलेली आहे, एकदम छान अशी भाजी टेस्टी तयार होते। तुम्हाला बघून कळत असेल भाजी किती मस्त तयार झालेली आहे। थोडीशी शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं, मिक्स करायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा। ते बघू शकताय, इथे मी गॅस बंद करून घेते आणि मस्त टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा। एकदम झणझणीत आणि चविष्ट आणि एकदम गावरान पद्धतीने झटपट बनणारी आणि एकदम छान अशी गवारीची कमी वेळात कमी साहित्यात तेवढी टेस्टी भाजी आपण बनवलेली आहे। नक्की करून बघा, एकदम छान होते। बघून कळत असेल मस्त अशी भाजी झालेली आहे, झटपट बनवू शकता तुम्ही। नक्की या पद्धतीने करून बघा, तुमची पण छान होईल भाजी। आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।